बिनविरोध हा एक पॅटर्न आहे. विरोधक हा शब्द कदाचित राजकीय डिक्शनरीत राहील का हा प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचं नॉमिनेशन रद्द करण्यात आलंय. त्यांनी आपल्यावरील काही केसेस उमेदवारी अर्जात लपवल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भाजपनं त्यावर आधीच आक्षेप घेतला होता. त्यानंतर तातडीनं कारवाई करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दुसरीकडे महाराष्ट्रातही विधान परिषद निवडणूक सुरू आहे. 6 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आधीच माघार घेतली आहे. आपण बघतोय की गणेश गीते यांच्या माघारीसाठी दोन्ही पक्ष अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत नाशिकमध्ये. आणि त्यासाठी काय काय करामतीही झाल्यात महाराष्ट्रामध्ये ते सगळं लोकांनी पाहिलंय. तिकडे बंगालमध्ये निवडणुकीनंतर ममतांचा पक्ष त्यांच्या हातातून रेती निघून जावा तसा निसटलाय. मूळ डाव्या पक्षात काम केलेल्या आणि नंतर टीएमसीत आलेल्या ऋतुव्रत बॅनर्जींनी ममतांनी स्थापन केलेला पक्ष ताब्यात घेतलाय. काल 15हून अधिक खासदारांनी ममतांची साथ सोडली आहे. ममता स्वतः निवडणूक हरल्यात. डीएमके अर्ध्यावर आली आहे. तिथं स्टॅलिन स्वतः पराभूत झालेत. पंजाबमधून आपचे राज्यसभेचे 7 खासदार भाजपला जाऊन मिळाले. दिल्लीच्या निवडणुकीत स्वतः केजरीवाल यांचा पराभव झालाय. तिकडे राजदची अवस्था ही बिकट आहे. कधीकाळी सत्तेपर्यंत पोहोचणारा लालू आणि तेजस्वी यांचा पक्ष 2 डझनही आमदार निवडून आणू शकला नाही म्हणायला समाजवादी पक्ष निवडणुकीपासून वर्षभर दूर आहे. तिथेही भाजपचे नेते अखिलेश यांची अवस्था ममतांसारखी होईल अशी धमकी भाजप नेते देत आहेत. महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे झालेत आणि शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्याच हयातीत त्यांच्या हातातून त्यांच्या पुतण्यानं काढून घेतला आणि आता तो त्यांच्या सूनबाई आणि नातू आणि काही प्रमाणात पटेल तटकरे यांच्या इशाऱ्यावर चालतोय. आता मुद्दा असा आहे की स्थानिक पक्षांची पूर्ण देशभर वाताहत होत चालली आहे. पहिला प्रयोग 2020मध्ये रामविलास पासवान यांच्या लोजपाशी झालेला होता. त्यानंतर पंजाबात भाजपसोबत अनेक वर्ष राहिलेल्या अकालींची स्थिती चिंताजनक आहे. नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर इलेक्शन लढवल्यानंतर त्यांना एनडीएच्या मार्गदर्शक मंडळात पाठवून भाजपनं बिहारची सत्ताही ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात जुना मित्र असलेल्या ठाकरे परिवारही आपल्या हातात असलेला अर्धा पक्षही खासदार फोडून घेतील की काय या भीतीत आहे. त्यामुळे आता प्रांतिक पक्ष तो सरकारसोबत असो की विरोधात त्याची अवस्था फार बरी आहे असं नाही. अशा वेळी इंडिया आघाडीत तर फारच गदारोळ आहे. डीएमके आधीच दुरावली आहे. तामिळनाडूत विजय काँग्रेससोबत गेल्यानं किंवा काँग्रेस विजयसोबत गेल्यानं स्टॅलिन दुखावले. केजरीवालांनी लोकसभा निवडणुकीनंतर फारकत घेतली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला आधीच भेगा पडल्यात. अशा स्थितीत 2029ला मोदी शहा जोडीला टक्कर देण्याची ताकद इंडिया आघाडीत आहे का? आणि जर ती नसेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल? Cotton King Aura, linen redefined.